नावाने स्पर्धा आहे ग्रामस्थ मंडळ आपलं मनापासून स्वागत. जरूर प्रत्येकाचं योगदान असेलच, मात्र इतरत्र न आता आपण व्यासपीठावरून या स्पर्धेचा आपण आनंद घ्यावा ही प्रत्येक ग्रामस्थाला विनंती आहे, जेणेकरून आमच्या व्यासपीठावरची शोभा वाढेल. सलमी जोडी मैदानामध्ये चिंचोली टीम आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूने नागझर टीम. एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय नेहमीच भारत मात्रे यांची सुरुवातीच्या सीझनच्या सुरुवातीला ती स्पर्धा आपल्याला आयोजित होताना पाहायला मिळते आणि आज त्यांचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे आई 11 चिंचोली कैलासचा हा संघ जरूर आहे, तर दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझर टीम. हॅलो, पंतांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा प्रशांत फडके बाळू आणि राम पाटील चिंद्रल ही जोडी मैदानामध्ये असेल. मैदानावरचे काही नियम जे आहेत ते समजावून सांगत असताना दोन्ही खेळाडूंना कैलास डुकरे आणि कुणाल शिलके ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. पहिल्या षटक घेऊन असताना बंटी म्हात्रे पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. पहिल्याच बॉलवरती इन्सर आउटचा फटका आहे. कबड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे जरूर, मात्र दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि पहिल्याच बॉलवरती जिथे मात्र रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली जोराने पाहायला मिळाली. एक धाव तिथे मात्र परिवर्तित करत असताना दुसरीमध्ये आणि 2 धावांचा या ठिकाणी दुजोरा पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालाय. 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. कैलास डुकरे हा फलंदाज आपल्याला यस पंच लाईव्ह चालू आहे का पाहायचे आहे. प्राप्ती लावचे गोंडले सर आपल्याला विनंती आहे. पुढचा बॉल बंटी म्हात्रे टपुरे हाताने इथे मात्र पुढारीचा बॉल होता ऑन साईडला डिपचा छत्रक्षा चेंडूवरती आला. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा कॉल केला होता कुणालने आणि कैलास सरळ धावला. कुणाली धावला मात्र काय घडणार आणि डेंजर झोन. चुकीचा कॉल पहा. तू मै येऊ का नको आणि इथे कॉम्बिनेशन थोडं चुकलं आणि कैलास सारख्या फलंदाजाला इथून मात्र मैदानातून जावं लागतं बाहेर. रनरच्या स्वरूपात विकेट मिळवणं आणि विकेट फेकणं खरंच पाळीचं या ठिकाणी आपण पाहतोय. तर कुणालने कॉल दिला, त्यानंतर कैलास धावला, पुन्हा माघारी परतला आणि पुन्हा मात्र पुढे धावला आणि त्याच मुले इथे मात्र कैलासला विकेट गमावी लागले. धावसंख्या आपण पाहतो मैदानावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा धावफलकावरती लागल्या. पहिल्या मॅचमध्ये 63 होत्या पहिल्या इनिंगमध्ये, त्यानंतर 53 ठोकल्या गेल्या बॉलच्या माध्यमातून. आता पाहतो मैदानामध्ये चिंचोली टीम जिथे बॅटिंग करत आहे त्यांचा खेळ आपल्याला पाहावा लागेल. तर 4 षटकांचा हा खेळामध्ये किती धावसंख्येचा योगदान आपल्याला पाहायला मिळेल. जिथून मात्र मैदानाची आपण आउटफील्ड पाहिली फास्ट आहे आणि धावाही मैदानावरती भरपूर प्रमाणात होत आहेत. तर गोलंदाजीची लय मात्र या ठिकाणी पाहायला लागले. बंटीची ही गोलंदाजी आपण पाहतो मैदानावरती थोडासा खराब क्षेत्ररक्षक पुन्हा तोच कॉल दिला होता. एका धाबेवर रोखले, एका धाबेने सांगितले धावताना जाऊन पोहोचतो. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावसंख्येवरती
हॅलो, पुढच्याच बॉलवरती बॉलला मात्र खोदून काढला तर ब्लॉकचा बॉल होता. बंटी मात्रची आपण गोलंदाजी पाहिली तर प्रत्येक बॉलवर मात्र त्यांनी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. एकही मोठा फटका या ठिकाणी वंचित ठेवले खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर चिंचोली टीमच्या ह्या फलंदाजांना. अगदी आपण पाहिलं 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 बॉलमध्ये धावा करता आल्यात फक्त आणि फक्त 5 धावा. त्यामध्ये आपण पाहिलं तर एक रनआउटच्या स्वरूपात कैलाससारख्या महत्त्वपूर्ण फलंदाजाची विकेट सुद्धा आपण पाहिली. पुढचा बॉल बंटीचा असेल. पुढच्या बॉलवरती इथे मात्र स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, अगदी बॅटची कडा घेऊन विसावलाय. शॉट शिली मिडॉपला इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतो झेल टिपला गेलाय आणि दुसऱ्या गड्याचं पत्र या ठिकाणी होत असताना चिंचोली टीमला लागतो दुसरा हादरा आणि बंटी याला मात्र ही पहिली सफलता आपल्याला पाहायला मिळाली. 5 धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालाय. I11 चिंचोली टीमची मात्र ही खराब सुरुवात पाहायला मिळाली मैदानावरती. पहिल्या मॅचची सुरुवात सुद्धा अशीच झाली होती. फक्त 4 धावा निघाल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्यानंतर ओंकार तडवेने काय फलंदाजी केली मैदानावरती. अगदी चौफर टोलेबाजी करत असताना 8 षटकार टोकले आणि वैयक्तिक अर्धशतक पहिल्याच मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये अभिषेक शेळके आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल याच दरम्यान पाहुण्यांची उपस्थिती लाभलेली आहे. दत्तू भोंगरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. या आपण व्यासपीठावरती आपल्या मनापासून स्वागत आहे. या बॉलवरती एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत एका षटकामध्ये 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नाजूक अवस्था आपल्याला पाहायला मिळते ती मात्र I11 चिंचोली टीमची. मात्र जी गोलंदाजीने सुरुवात केली बंटी मात्रने तिथून मात्र I11 चिंचोली टीमला मात्र या ठिकाणी अजून 3 षटकांमध्ये जर कमबॅक करायचं असेल तर मागच्या मॅचमध्ये कमबॅक पाहिलं होतं आपण टीम उंभारलीच आहे तशा प्रकारचं कमबॅक करावं लागेल. पुढचा बॉल रोशनचा आहे. खेळला जरूर चांगला प्रकार. इथे मात्र लॉंगॉनचा क्षेत्र चेंडूवरती आलाय तोपर्यंत फक्त सिंगल झाली पूर्ण आणि 7 बॉलवरचा आपण खेळ पाहिला तर 7ही बॉलमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने एक वेळा डबल धावसंख्या त्यानंतर फक्त सिंगल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या एकने वाढत धावसंख्या 8 वरती. अगदी शांत आणि संयमी खेळ मैदानावरती चिंचोली टीमचा आपण पाहतो. पुढचा बॉल बॅट ही मर्याद लागली होती इथे मात्र शतक पाहत राहिला. त्याच्या पुढे चेंडू आपला लॉंग स्टॉप मध्ये जाताना पाहायला मिळाला. इथून मात्र या ठिकाणी या चौकाराने धावसंख्येला वेग येत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 2 गडी बाद 12 धावसंख्येवरती. अभिषेक साठी स्विच हिट करण्याचा प्रयत्न लाऊडली अपील झाला पंचांकडे. कोणताही प्रभाव नाही. बॉल गेला डॉट. ही मात्र समाधानाची बाब असेल नागपूर टीम साठी आणि रोशन या गोलंदाजासाठी. तर आतापर्यंत धावफलकावर धावा पाहता आपण 12 धावसंख्या लागली आहे आणि मागची मॅच दोन्ही टीमने पाहिली असेल कशा प्रकारची फटकेबाजी झाली होती आणि त्याचमुळे इथे सेट करावं लागेल मोठे टार्गेट टीम चिंचवलीला. 12 धावसंख्या आतापर्यंत खेळतोय. पुढचा बॉल रोशनचा आहे. बॅटची पुन्हा काढायला लागली आणि तो क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. चेंडू मात्र झाला परार. येतो यापुढे साधून चौकार.
आणि मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16व्या धावसंख्येवरती. चौकार षटकार कसे प्रकार की जे मात्र धावसंख्या वाढवण्याचं काम इथे मात्र या ठिकाणी अभिषेक या फलंदाजाने केलंय. रोशनचा पुढचा बॉल पुन्हा एकदा अभिषेकसाठी. आता ऑन साईडला शफल झाला होता. इथे मात्र या ठिकाणी मनात तसा फटका खेळता आला नाही आणि इथे मात्र या 2 धावा क्षेत्ररक्षकाने केलेल्या चुका मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात नागझरी टीम कडून आणि 2 धावा सहजपणे धावून काढल्या. अभिषेक आणि समोरून मात्र कुणाल शेळके आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावांनी सांघिक धावफलक 18 धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळाला आणि धावसंख्येचा आपण विचार केला 5 चेंडू आतापर्यंत समाप्त झाला. 11 बॉलवरती 18 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या. त्यानंतर या 2 चौकारांनी कुठेतरी मात्र या ठिकाणी धावफलक घालता ठेवताना पाहायला मिळाले 2 फलंदाज. पुढचा बॉल रोशनचा पुन्हा एकदा अभिषेक. आता सुद्धा आपण पाहतो बॅटची कडा घेतली आहे आणि इथे मात्र तिसरा चौकार त्याच झोडमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि तिसऱ्या चौकाराने मात्र धावसंख्येला वेग येत असताना 2 षटकांचा खेळ अंतिम समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 2 गडी बाद 22 धावसंख्येवर म्हणजे 2-2-2. गरजेचं असणार आहे चिंचोली टीमसाठी कारण त्याने मात्र आतापर्यंत आपण विचार केला 6 चेंडूंचा सामना केलाय. 3 चौकार त्याने एकाच दिशेने लगावलेले आहेत. अगदी थर्डमॅनच्या दिशेने जिथे मात्र मोठा गॅप होता तिथून मात्र चेंडू ढकलत असताना ते 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज मैदानावरती आलाय कुणाल मात्रे. एका बाजूला कुणाल शेळके फलंदाजी करेल आणि तिथून मात्र या ठिकाणी आपण पाहतोय अगदी 15-20 फॉलांचा रनअप घेत असताना कुणाल मात्रे पहिल्याच बॉलवरती इथे मात्र काय घडलं बीमर फेकला. लगेच पंचांनी एकात पैलवला आणि हा नो बॉलचा इशारा आला. इथे बीमर बॉल 1+1 आणि पुढचा बॉल फ्री हिट. अगदी आपण पाहिलं बोनसच्या स्वरूपात धावा चिंचोली टीम साठी देत असताना कुणालला आपण पाहतो जिथे मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या तिथून मात्र आपण पाहिलं तर पुढच्याच षटकामध्ये अगदी 3 चौकार लागवले आणि त्यानंतर मात्र धावसंख्येला वेग येत असताना अजून 2 धावा ऍड केल्या जातील. 24 धावा 2 गडी बाद. पुढचा बॉल कुणालचा अभिषेक साठी. इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथे मात्र दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि अजून 2 धावा घेत असताना या 2 फलंदाजांना आपण पाहतो 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 गडी बाद 26 धावसंख्येवरती. आतापर्यंत भागीदारीचा विचार केला तर 15-20 धावसंख्येची आवश्यकता होती आणि ती भागीदारी होतच असताना आतापर्यंत आपण पाहतो या 2 फलंदाजांना. पुढचा बॉलवरती चांगला तडाखा जरूर आहे. क्षेत्ररक्षक पाहतो आपण तिथून मात्र या ठिकाणी आपण पाहतो चेंडू पकडला जाईल तोपर्यंत अभिषेकच्या माध्यमातून 2 धावा अजून जोडल्या गेलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 28 वरती. कुणाल गोलंदाजीला आला. पहिला बीमर फेकला. फ्री हिट मध्ये जास्त फायदा उचलू शकले नाहीत फलंदाज. लगेच 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल कुणालचा अभिषेक साठी. अभिषेक प्रयत्न करतो स्कूप करण्याचा त्याला मात्र सफलता मिळत नाही. अजून एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. स्कोर थांबलेला पाहायला मिळत तो मात्र 2 गडी बाद 26 धावसंख्येवरती 28 धावसंख्येवरती. अजून या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बरेच काही या मॅच मध्ये पाहायला मिळू शकेल. मात्र अभिषेक आणि कुणालची ही फलंदाजी कुठपर्यंत हे टार्गेट सीट करेल ते आपल्याला पाहावं लागेल. पुढचा बॉल कुलाड्यांचा बॉल. आता अगदी आपण पहिले ऑन साईडला केला. डीप मधला क्षेत्ररक्षक मिड विकेटचा येतो चेंडूवरती तोपर्यंत एकच धाव नोंदवली गेली. अगदी वेगाने चेंडूवरती आला. चेंडू फेकी आली आणि त्यानंतर एका धाब्यावर रोखले. धावसंख्या जाऊन 29 धावसंख्येवर 2 गडी बाद. आज आपण स्कोरिंगची भूमिका पाहतोय. मुसाटणे गावचे तरुण तडफदार स्कोरर आपल्याला पाहायला जतीन गोंदली. अगदी आपण पाहिलं तर डे नाईटच्या भरपूर साऱ्या स्पर्धांचा अनुभव त्याच्याकडे आहे. फार कमी वयामध्ये स्कोरिंगची भूमिका आपण पाहतोय आणि आम्हाला सुद्धा अडचण येत नाही आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. पुढचा बॉल अगदी पायावर लागल्यानंतर थोडंसं अपील झालं. मात्र बॉल मात्र आपण पाहतो अगदी ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा बॉल होता आणि त्यानंतर मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. ही मात्र कुणालसाठी जमेची बाब असेल समाधानाची बाब असेल. ज्या कुणालने पहिला बीमर बॉल फेकला आणि त्याच कुणालवरती इथे मात्र
कुणालने मात्र कमीत कमी धावसंख्येमध्ये दोन्ही फलंदाजांना रोखला. आतापर्यंत फक्त नोबॉलच्या स्वरूपात 2 धावा आल्या, त्यानंतर मात्र 5 धावा 7 धावा या षटकामध्ये आल्या. शेवटचा बॉल इथे सुद्धा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, लावडली अपील पुन्हा एकदा. काय घडलं मैदानावरती? षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येत असताना इथे मात्र धावफलकाचा विचार केला तर आतापर्यंत धावा झाल्या 3 षटकांच्या अंतिम फक्त 29 धावा. पहा डोंगरी टीमचा कॅप्टन कुल राजूजी फडके, आपणास विनंती आहे आपण सगळं व्यासपीठावरती यायचं. पहा पाणी घेऊन जा प्लीज, कारण बऱ्याच धावा इथे सिंगल डबलने धावून काढलेल्या आहेत खेळाडूंनी, त्यामुळे पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. आणि राजूजी फडके डोंगराचा पाडा टीमचे कॅप्टन कुल म्हणून यांचा उल्लेख केला जातो. आपल्याला इशाराही केला. मी इथे स्थाना पाहून मॅचचा आनंद घेतोय. अभिषेकचा आपण खेळ पाहिला आतापर्यंत, त्याने 3 चौकार ठोकलेत आणि त्यानंतर मात्र पुढच्या ओव्हरमध्ये कुणाल मात्र बिमर फेकून सुद्धा अगदी आपण पाहिलं तर फक्त 7 धावा दिल्या. आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये किती धावा येतील, किती धावांचं टार्गेट सेट होईल ते सांगणारं हे षटक असेल. पहा पहिल्या मॅचचा लेखाजोखा आपण पाहिला तर 63 झाल्या त्या कुंभारली टीमच्या आणि तब्बल 53 केलं वल्लभ टीमने. या मॅचमध्ये मात्र थोडासा कमी धावफलक पाहायला मिळाला. आतापर्यंत आपण पाहिलं तर 29 धावा 3 षटकांमध्ये झाल्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून पुढच्या षटकामध्ये किती धावा संख्येचं या ठिकाणी योगदान या 2 फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल ते आपण पाहू शकाल. हा फटका ऑन साइडला डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी डेंजर झोनकडे आणि इथे मात्र या ठिकाणी पहा तिसऱ्या पंचांची पहिल्यांदाच मागणी केली जाते रनआउटच्या स्वरूपात. एक धाव तर पूर्ण झाले. दुसरीसाठी कॉल दिला होता कुणालने आणि इथे मात्र या ठिकाणी पहा आयोजकांच्या माध्यमातून आणि प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून इथे मात्र पाहिलं जातंय काय घडणार. यस फलंदाज बाद होईल. अगदी आपण पाहिलं आयोजकांना सुद्धा पाहिलं. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. एकदा जोडली त्या धावसंख्येमध्ये. पुढच्या बॉलवरती इथे मात्र सफलता प्राप्त केली. अभिषेकला व्हावं लागेल बाद. इथे मात्र करणला मिळाली सफलता. उंचीचा फायदा उठवत असताना अगदी बॉल पिचिंग केल्याने थोडा बाउन्स झाला आणि त्यानंतर मात्र अभिषेकला बॉल समजू शकला नाही.
बॅटी एज लागल्या आणि बाकीचं काम मात्र एस टी रक्षकाने केलं. अजून एक फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज अक्षय आपल्याला जाताना पाहायला मिळाला आहे. मात्र चेंडू शिल्लक असतानाचे षटकामधले 3 आणि धावसंख्या रोखली आहे 32 धावसंख्येवर. 4 गडी बाद 32 अशी सुरुवात झाली आहे पहिल्या सत्रामध्ये. आपण पाहतोय अक्षय पाटील. मात्र धावसंख्येचा आपण विचार केला तर अगदी रोखलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 आल्या. त्यानंतर पुढच्या षटकामध्ये मात्र चांगली धावसंख्या उभारली होती. तिथे मात्र 15 धाबा आणि त्यानंतर पुन्हा एकदा 7 धाबा. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत धाबा आले 3 चेंडूवरती 3 धाबा. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये अजूनही 2 एक षटकार आले तर मात्र या ठिकाणी 40च्या आसपास धावसंख्या होऊ शकेल. मात्र 32 धावसंख्येवरती आपण खेळताना पाहतोय आहे 11 चिंचोली टीम. तिथून मात्र करणने चांगली गोलंदाजी साधे स्लॉग ओव्हरमध्ये. पुढचा बॉल करणचा आहे. ओव्हर पिच बॉल होता. बॅटची कडा लागून चेंडू मात्र या ठिकाणी टीममध्ये स्क्वेअरला तर क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 4 गडी बाद 34 वरती आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दुसऱ्या बाजूने आपण फलंदाज पाहतोय रोहित आणि अक्षयची जोडी. रोहितच्या माध्यमातून अजून एखाद षटकार येईल का? धावसंख्या 40च्या आसपास जाईल का 4 षटकामध्ये? ही अपेक्षा चिंचोली टीम कडून केली जाते. म्हणजे कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याची कामगिरी करण करताना पाहायला मिळाला. इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे कव्हर क्षेत्रामध्ये. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करत असताना इथे मात्र रोहितच्या बॅट मधून आलाय हा चौकार. मधून हा चौकार आला. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 38. करणचा पुढच्याच बॉल वरती फिरकावून दिलाय पायाचा क्षेत्ररक्षक. इथे मात्र या ठिकाणी पहा अगदी चेंडूच्या स्पीडने मात्र या ठिकाणी गती गाठली आहे आणि त्याचमुळे इथे मात्र हा बॉल गेला. शेवटच्या बॉल वरती आलेल्या षटकाराने मात्र धावसंख्या नेऊन ठेवली आहे. ती मात्र 44च्या धावसंख्येवरती. अक्षयने मात्र धावा आपण विचार केला तर 3 बॉल वरती दुहेरी चौकार आणि त्यानंतर षटकार वैयक्तिक 12 धावसंख्येचं योगदान महत्वपूर्ण दिलं. आणि त्याचमुळे ही धावसंख्या आपण पाहतोय आई 11 टीम चिंचोलीची 44 धावसंख्या आणि श्रीकृष्ण स्पोर्ट नागझर टीमला मात्र करावे लागणार आहेत त्या मात्र 4 षटकांमध्ये 45 धावसंख्या. तर धन्यवाद. इथे सन्माननीय बजरंग डोंगरे इथे व्यासपीठावरती आलेत आणि कॅप्टन राजू फडके देखील आलेत. लेग ब्रेक का सुलतान राजू फडके यांचा आपण सन्मान करूया. एक उत्कृष्ट गोलंदाज. विनंती करतो मी संदीप दादा आपण राजू फडके यांना सन्मानित करायचंय. लेग ब्रेक आणि संघनायक कॅप्टन आहे ते राजू फडके या स्टेजवर या आपला सन्मान घेण्यासाठी. कुंभारली संघ आपण सज्ज राहायचं आहे कारण की आता जो संघ जिंकणार तो तुमच्या विरोधात पुढील सामना खेळेल. कुंभारली संघ देखील सज्ज आहे पुढील सामन्यासाठी कारण आता जो संघ सामना जिंकेल चिंचवली किंवा नागझरी त्या संघाला लगेच दुसरा मॅच लगेच खेळावी लागेल याची नोंद घ्या. विनरचे मॅच होणार याच्यानंतर. राजू फडके कॅप्टन यांचा सन्मान केला जातोय संदीप यांच्या शुभ हस्ते. राजू फडके यांचा शब्द आणि त्यांची थोडीशी मुलाखत आपण घेऊया या स्पर्धेबद्दल. त्यांना कसं वाटलं ग्रामस्थ मंडळ चषक ही स्पर्धा. राजू फडके या इथे. वायरलेस मायक्रोफोन आमच्याकडे अवेलेबल नाहीये आज. तुमच्या ज्या भावना आहेत ते व्यक्त करा तुमचा आनंद. गावदेवी क्रिकेट संघ ढोंगऱ्याचा पडा तसेच गावदेवी मित्रमंडळ खरोखरच खूपच मेहनत घेतली या मैदानासाठी कारण हा मैदान आम्हाला खरोखर आमच्या हातून निघून गेलेला होता. तरी पण आमचे गावातले ग्रामस्थ मंडळी इथे बसलेले आहेत. अंकुश डोंगरे, जगन्नाथ डोंगरे, भगवान डोंगरे, सुनील फडके. खरोखर याही माजी सरपंच शांताराम पाटील याही खरोखरच मुलांना भरपूर योगदान दिलं की आपल्या मुलांना ग्राउंड नाहीये म्हणून कसं तरी सुरेश डोंगरे यांनी आपल्या गावातले या लहान मुलांना
जवळ घेऊन कसं तरी हा ग्राउंड स्वतःच्या खिशातले पैसे टाकले आणि आपल्या लहान मुलांना हा ग्राउंड पाहिजे. कारण कुणाच्या ग्राउंडमध्ये किती खेळायचं, म्हणून हा स्वतःचा ग्राउंड आपला कसा असो पण त्याही हा ग्राउंड आपल्यासाठी एक सज्ज केलेला आहे. आणि ह्या ग्राउंडवर आपल्या रोज जे गावातले क्रिकेटर आहेत, खेळाडू आहेत, त्यांना इथे प्रॅक्टिस करण्यासाठी ही जागा मिळून दिलेली आहे. आणि ह्या ग्रामस्थ मंडळाला खरोखरच मी धन्यवाद देतो की आपल्या मुलांना कुठेतरी चांगला योगदान मिळावा, हीच माझी एक या मंडळाला विनंती आहे. आणि योग्य असा मार्ग हा मिळावा एवढेच बोलतो मी. आणि धन्यवाद करतो या आपल्या लहान मुलांसाठी की ग्राउंड चांगला केलेला आहे. धन्यवाद. हे होते कॅप्टन राजू फडके यांचं मनोगत की मैदान उपलब्ध करून दिलं आणि ज्या ग्रामस्थांनी योगदान दिलं अजून त्यांना मैदान मिळालं पाहिजे यासाठी देखील त्यांनी इथे आशा बाळगली. तर राजू फडके धन्यवाद. जाऊया सामन्याकडे. सामना सुरू करायचा लगेच. जाऊया द्वितीय सत्राकडे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा ऐकूया आपल्या मातृभाषांमध्ये समालोचक प्रसाद भोईर सर जासई. यस, थँक्यू संतोषजी, थँक्यू प्रवीण. उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं सहर्ष स्वागत. 11:39 मिनिटं होतात या स्पर्धेचा. पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना आपण एन्जॉय करतोय आणि या दुसऱ्या सामन्यातील हे दुसरं सत्र चालू आहे जिथे एकीकडे चिंचवली आणि दुसरीकडे नागझरी. टार्गेट आहे 45, 46, 44 झालेत आणि 45 टार्गेट आहे. आणि त्यासाठी सलामीची जोडी सुभाष आणि कुणाल मैदानात आली आहे. सुभाष मात्रे आणि कुणाल मात्रे ओपनिंग पेअर. कैलास डुकरे आहेत पहिला गोलंदाज, राऊंड विकेट. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट आपण पाहू शकाल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर करून डीप कडे चालला. क्षेत्ररक्षक जिथे आहेत. सिंगल मिळतीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेलं. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांच्या साह्यानं हे खातं खोललं जातं. अगोदरची मॅच आपण पाहिली 64 करायच्या होत्या, या मॅच मध्ये 45 करायच्या. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल डीप मध्ये आहेत. एक आहे लॉंग डीप मिड विकेटला आणि दुसरा आहे लॉंग ऑफला. चेंडू रिलीज केला जातोय आउटसाइड टॉप स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं आला आणि या अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पोहोचला जात आहे बिन बाद 3 वर. यावेळचा चेंडू एक ब्लाइंड स्ट्रोक म्हणावा लागेल, मिस टायमिंग होतीये. चेंडू टेक ऑफ झाल्यानंतर किंचितचा स्विंग होतोय, बाहेरच्या बाजूला निघतोय. बॅट्समन ऑन साइडला स्ट्रोक करण्याचा प्रयत्न करत असताना हा चेंडू निर्धाव आलाय. यावेळचा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या वरतून फ्लाय झालाय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे चालला. क्षेत्ररक्षक मिस जज झालाय आणि त्याचा फायदा. चेंडू सीमा पार चौकार. चार मिनिटात आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या होती 7. 45चा टार्गेट आहे. 4 होत आहेत. 4 चेंडू 3 चेंडू आतापर्यंत झालेत. यावेळचा चेंडू सरळ खेळा मिड ऑनच्या वरतून चेंडू गोळीच्या वेगानं जाऊन सरळ स्क्रीन वरती आदळतोय. चेंडू सीमा पार चौकार. 4 मिनिट आहेत. मिसफील्ड आणि त्याचा फायदा इथे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करणारा श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी सध्या मैदानात आहे. i11 चिंचवली संघाच्या अगेन्स्ट सध्याच्या घडीला त्यांची कडवी झुंज चालू आहे असं आपण म्हणूया. जिथे पहिल्या सत्रामध्ये अगदी नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाल्याने म्हणूनच 45 वर थांबवलं गेलं. त्यानंतर हे षटक शेवटचा हा चेंडू मात्र आपण पाहिला, हा सुद्धा निर्धाव आला आणि या षटकाची समाप्ती झाली आहे. माफ करा, बॅट्समन हिट विकेट होतोय. खेळाडू बाद झालाय. पहिला फलंदाज बाद झाला आणि आता मात्र बसलेला हा पहिला धक्का नागझरी संघाला. खेळाडू क्रमांक 1 सुभाष मात्रे होतोय बाद.
विकेट नंबर 1 11 वरती पहिला फलंदाज बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय रोशन म्हात्रे. सुभाष बाद झाल्यानंतर रोशन आलेत. यावेळचा चेंडू फ्लाय स्लिप मधून डीप मध्ये जाताना दिसत आहे. पाहता पाहता चेंडू सीमा पार होतोय. चौकार आलाय. 4 मिळाले जात आहेत. बॅट्समन थर्ड अंपायर रेफर केलं जात आहे एक्झॅक्ट बॅट कट साठी. हाईट फॅक्टर आहे चेक केला जाईल इथे. मात्र थर्ड अंपायर साठी प्राप्ती लाईव्ह टेक्निशियन टीम इथे मात्र काम करते. अतिशय जबरदस्त नियोजन आयोजन आपल्याला आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. श्रीराम विठ्ठल रखुमाई व गावदेवी क्रिकेट क्लब डोंगराचा पाडा आयोजित स्वर्गीय खुशाल दादा पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेला ग्रामस्थ मंडळ चषक दिनांक 15 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत हा फेअर डिलिव्हरी आहे. क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला अनुभवायला मिळतो आणि या स्पर्धेचंही खऱ्या अर्थानं उद्घाटनाचा आजचा दिवस आणि या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपल्याला पाहायला मिळाला ग्रामस्थ मंडळ तोंडरे या गावांकडे गावाची असणारी ग्रामस्थांची एक फेअर डिलिव्हरी आहे. अतिशय जबरदस्त नियोजन पाहायला मिळतं या स्पर्धेकडे. आपण जर पाहिलं तर प्रथम पारितोषिक 66,766 कॅश प्राइज आहे. द्वितीय 33,333 फेअर डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आम्ही सांगतोय फेअर डिलिव्हरी आहे. तृतीय क्रमांक आहे 22,222. चतुर्थ 15,555. पंचम आहे 15,555 आणि षष्टम क्रमांक आहे 15,555. धावसंख्या आपण पाहिली तर 15 झाल्यात. पहिलं षटक नवीन गोलंदाज येतोय हितेन पाटील. बघा इथे कॅश प्राइज झालाय. चिंचवली संघाचे पुरस्कर्ते आणि त्यांचे खंदे समर्थक सुनील दादा फडके यांच्याकडून एक कॅश प्राइज आहे. चिंचवली संघ जो तुमचा खेळाडू प्लेअर ऑफ द मॅच ठरेल मॅन ऑफ द मॅच त्याला तब्बल 2,000 रुपये दिले जातील. चिंचवली संघासाठी ही ऑफर आहे. सुनील फडके यांचे एटीएम ओपन झालाय आणि प्रेम चिंचवली संघ तुमच्यासाठी सुनील दादांकडून प्रसाद. क्या बात आहे. गावच्या क्रिकेटवरती आवडत्या खेळाडूंवरती प्रेम आवडत्या संघावरती प्रेम कसं दाखवायचं उत्तम प्रामाणिक उदाहरण. यावेळचा चेंडू हलक्या हाताने फक्त स्लॅश केला. चेंडू गलीमध्ये चाललाय. सिंगल मिनिटे डबल साठी प्रयत्न केला जातोय. लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा. 2 धावा पूर्ण अगदी नजरे समोरील चेंडूवरती 2 धावा पळून काढल्यात. अक्षरशः धावांची चोरी मानावी लागेल. 2 धावा मिळतात. धावसंख्या होते 17. प्रवीण खरंच हे बक्षीस थोडस कौतुकास्पद आहे. संघ जिंकणं आणि जिंकण्यानंतर जो खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल त्याला कॅश प्राइज दिली जाईल. नाहीतर काही ठिकाणी आपण ऐकत असतो 3 मध्ये 3 मारा हे बक्षीस घ्या, 3 मध्ये 3 विकेट्स घ्या तर बक्षीस दिलं जाईल. म्हणजे कुठेतरी फक्त आपल्या नावासाठी बक्षीस लावले जातात पण असं बक्षीस मिळणं फार गरजेचं आहे. स्टेपआउट खेळण्याचा हा प्रयत्न. चेंडू शॉर्ट लिमिट ऑफ कडून डीप कडे चाललाय. क्षेत्ररक्षक दोघांची चुकी आणि तिसऱ्याचा लाभ. चेंडू सीमा पार. चौकार. आणि त्यामध्ये खराब क्षेत्ररक्षणाचा हा 13वा महिना. समीकरण बिघडवून जाणारा असणारा 21 झाल्यात. स्टेपआउट पुन्हा एकदा हा चेंडू सरळ खेळलाय. मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे जातो. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मिसजत झालेत. चेंडू लॉंग ऑन सीमा पार. चौकार. तरी काय गोलंदाज त्याचं काम प्रामाणिक करतोय परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्याला लाभत नाहीये. असं म्हणतात ना गायक किती पट्टीचा असला तरी टाळकराची आणि तबलेकराची साथ कशी मिळते त्यावर संगीत रंगतं. क्रिकेट सुद्धा तुमचा तसाच. हा चेंडू बॅटच्या बॉटम एजला लागतोय. शॉर्ट पॉइंट कडे आलाय. तोपर्यंत सिंगल पूर्ण केली गेली आणि धावसंख्या पोहोचली जाते 45चा पाठलाग करत असताना 26 वर. विजयाचा अर्धा पल्ला 1.4 अर्थात 10 चेंडू मध्ये पूर्ण झाला. 10 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावसंख्या होते 1 बाद. 26 धावा. गोलंदाज हितेन पाटील 4 चेंडू रिलीज करतोय आतापर्यंत. यावेळचा चेंडू चांगला आहे. चांगला चेंडू येतोय.
ती समोरून टेक ऑफ झाल्यानंतर बॅट्समन ऑन साईडला खेळण्याच्या नादामध्ये आपण पाहू शकाल चेंडू बाउन्स जास्त झाला आणि मात्र बॅटला कनेक्ट होऊ शकला नाही. एक निर्धाव चेंडू आला. अशा निर्धाव चेंडूची नितांत गरज सध्याच्या घडीला I11 चिंचवली संघासाठी असणार आहे. कुणाल म्हात्रे आणि रोशन म्हात्रेचे दोन बॅट्समन सध्या यावेळेचा चेंडू स्टेप पडून खेळण्याचा हा प्रयत्न. चेंडू शॉर्ट स्लिमिड ऑफ कडून चेंडू लॉंग ऑफ कडे येतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. अखेर चेंडूची फेकी होईपर्यंत इथे पूर्ण केल्या गेल्या 3 धावा. जिथे 1 तिथे 3, जिथे 0 तिथे 4 अशी धावसंख्या इथे जमवली जाते आणि मैदानामध्ये ड्रिंक ट्रॉली घेऊन जायचं. बघा, या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांनी योगदान दिलंय त्यांचा देखील आपण उल्लेख करूया. आताच आमच्या कमिटीसाठी 2000 रुपयाचे योगदान दिले गेले ते सन्माननीय भगवानजी डोंगरे साहेब, आपलं मनापासून आभार. आणि कॉम्प्युटरी बॉक्स साठी त्यांच्याकडून 200 रुपये आलेत. धन्यवाद. धावा सांगायचे आपण प्रसाद. 29 धावा होत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 45चा पाठलाग करताना श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघाची धावसंख्या 1 बाद 29 धावा. तर स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह अर्थात मोमेंटो ज्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले ते आमचे क्रिकेट प्रेमी शांताराम पाटील साहेब. मी त्यांचा उल्लेख करतो. शांतारामजी पाटील धन्यवाद. सन्मान चिन्ह स्पॉन्सर. स्पर्धेमध्ये 2 मालिकावीर आहेत प्रसाद. 2 फ्रीज ABC आणि DEF. ABC साठी जो फ्रीज आहे ते पूनम वॉटर सप्लायचे मालक आदेश डोंगरे आणि चिन्याबाई अजय फडके यांच्याकडून त्यांचा आभार. आणि मालिकावीर DEF साठी देखील फ्रीज आहे तो आम्हाला पुरस्कृत केलाय आयक्वेरा प्रसन्न, सार्जा ग्रुप, घोट, नाना शेठ प्रधान आणि अरुण शेठ पाटील यांचा आभार. तर सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करू आणि अनाउन्समेंट करूया जशी स्पर्धा पुढे जाईल वेळ मिळेल की ज्याने ज्याने आम्हाला इथे पारितोषिक दिलंय. येस प्रवीण, खरंच कौतुक करावं लागेल आयोजन कमिटीचं आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या सर्व स्पेशल पार्टनरचं. 5 दिवस स्पर्धा आहे. 6 बक्षिस इथे दिली जातील रक्कम स्वरूपी आणि बक्षीस वस्तू स्वरूपी आणि त्यामध्ये एवढी मोठी बक्षिसांची खऱ्या अर्थानं भरघोस बक्षिस दिली जात आहेत. तर आता एक बक्षीस आपल्याकडे आलाय. अर्थात या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि या स्पर्धेचे मी उल्लेख केला की मुख्य स्तंभ जे आहेत ते सन्माननीय अंकुश डोंगरे साहेब यांच्याकडून देखील प्रसाद कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. सर्व मान्यवरांचा आभार, सर्व आमच्या आयोजकांचा आभार, ग्रामस्थांचं की एवढी चांगली स्पर्धा आणि 5 दिवस तुम्हाला प्रसाद कुंभमेळा क्रिकेटचा पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच खूप चांगलं नियोजन पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या दिशेने. यावेळचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने जसा आला तसा पाठवला. लॉंग ऑनच्या वरतून ठोकलाय. दणदणीत षटकार. पाहू शकाल 11 मध्ये आता फक्त 10 करायचे आहेत. 12 मध्ये 16 करायच्या होत्या, आता 11 मध्ये 10 करायच्या आहेत. यावेळचा चेंडू चांगला आहे. कुंडलीच पडवून चेंडू टेक ऑफ द लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॉलर आहे ज्याचं नाव आपण पाहू शकाल प्रथमेश शेळके. वेग चांगला आहे. तुमच्याकडे वेग किती आहे त्यापेक्षा तुमच्याकडे दिशा किती महत्वाची आहे, दिशा कशी याच्यावरती तुमचं महत्व वाढत असतं. इथे मात्र तेच करावं लागणार आहे गोलंदाज ओमकारला, प्रथमेशला. क्या बात आहे. कमबॅक केलाय. सलग 2 चेंडू निर्धाव फेकलेत आणि पुन्हा एकदा मात्र या सामन्यामधील आणि या षटकातील माझं अस्तित्व काय हे दाखवण्याचा प्रयत्न प्रथमेश मैदानामध्ये करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आले तेवढंच सत्य आहे, पण त्यानंतर ज्या सलग 2 चेंडूवरती रोशनला शांत बसावं लागलंय हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. थोडासा रन चुकला जातोय. उंचपुर असा गोलंदाज आहे आणि टेनिस क्रिकेट च्या या मर्यादित टेनिस बॉलच्या स्पर्धेमध्ये ना प्रवीण अशा प्रकारची चपळाई असणं तुमच्याकडे फार गरजेचं आहे. फास्ट क्रिकेट चालू असतं आणि अशा वेळी ऑन फील्ड तुम्हाला फास्ट डिसिजन आणि त्यामध्ये तुमच्याकडे वेगवेगळी शैली असणं फार गरजेचं आहे. पाहूया प्रयत्न केले जात आहेत. सलग 2 चेंडू निदाब आलेत. प्रथमेश शेळके लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात आहे. सलग 3रा चेंडू फेकलाय आणि सलग 3रा चेंडू निदाब आला. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावून जे काही प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या होत्या आता मात्र त्याच टाळ्या प्रेक्षकांच्या गोलंदाज मिळवतं. नाव आहे प्रथमेश शेळके. काम आहे सलग 3 चेंडूंनी धाव फेकणं. चांगली कमालीची कामगिरी. 8 मध्ये आता मात्र 10 करायचे आहेत.
8 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. क्या बात आहे, यावेळचा चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटला ब्लश झाला, चेंडू डीप मध्ये चालला, सिंगल फक्त मिळते. चांगला प्रयत्न, अतिशय चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. कमबॅक केलाय ऋतूप्रमाणे. सरडा जसा रंग बदलतो तसा प्रत्येक चेंडू गणिक आता मात्र हा सामना रंग बदलताना पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय. येणाऱ्या 7 मध्ये करायच्यात 9 धावा. प्रथमेश शेळके, क्या बात आहे. 5 चेंडू रिलीज केले, ज्यामध्ये एक षटकाराचा अपवाद वगळला तर फक्त 1 धाव खर्च केली होती या गोलंदाजानं. टोटल आतापर्यंत ज्यानं 7 दिल्यात. येणाऱ्या 7 मध्ये 9 करायच्या आहेत विजयासाठी श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघाला. 7 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज आहे. यावेळचा चेंडू फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत. घडणार काय इथे? मात्र चेंडू सीमा पार. पुन्हा एकदा खराब कामगिरी, चौकार. अतिशय पॉप्युलर एक असा बैल पापलेट महाराष्ट्रामध्ये प्रख्यात. आणि जेव्हा त्या पापलेटचं निधन झालं ना, तेव्हा त्यांचे जे मालक होते अंकुश डोंगरे साहेबांनी त्याचा 13वा देखील केला होता. म्हणजे एवढं प्रेम आजकालचे जे शेतकरी जे बैलांना प्रेम देत आहेत, ते अजून तुम्ही असं द्या की घरचा सदस्य त्याला तुम्ही निश्चित ठेवा. प्रसाद, नाही, नक्कीच नक्कीच. खऱ्या अर्थानं मुक्या प्राण्यांच्या ज्या भावना असतात ना, त्या भावना एखादा मालकच आणि शेतकरी आणि बैलप्रेमीच जाणू शकतो. कारण त्याने दिलेला तो आनंद असतो, त्याने दिलेला खऱ्या अर्थाने घराला एक वेगळं घर पण असतं आणि त्यामुळेच ह्या गोष्टी घडू शकतात प्रवीण. परंतु मी एवढं सुद्धा नक्कीच सांगेन, या क्रिकेटच्या माध्यमातून आपण जेव्हा हा नाद करतो किंवा आपण मुख्य प्राणी जेव्हा पाळतो ना, तेव्हा त्याच्यासोबत आपण आपलं अस्तित्व सुद्धा या जगामध्ये आणि या स्पर्धात्मक युगामध्ये कसं टिकेल याकडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण या अगोदरची आपली वडीलधारी पिढी होती ना, ती योग्य त्या रीतीने हा छंद जोपासत होती. एकीकडे शेतीची कामं व्हायची आणि दुसरीकडे तो छंद जोपासला जायचा. पण सध्या मैदानात आपण पाहूया काय घडलं जाते. 6 मध्ये 5 करायचे आहेत. 6 चेंडू 5 धावा. ज्ञानेश्वर ढोंगरे गोलंदाज आहे.